नमस्कार गाईस, तर नवरात्री शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि आमच्या गावात धर्मजागृती मंडळाची पण देवीचं आगमन मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तसंच मी कुठे कुठे आज जाणार आहे, तर माझा आजचा डे आउट म्हणजे कुठे कुठे देवळात जाणार आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे। सो लेट्स गो, कंटिन्यू रहा आणि बघा। बाय। सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यावर्षीचं आपल्या देवीचे रूप बघा। बोलो श्री अंबे माते की। बघा, देवीला विजावं नाही म्हणून असं कापड बिपड बघलेलं आहे। दक्ष खूपच जोराचा पाऊस आलाय। गाईज, इकडे पावसाला खूपच झाला, इतका पाऊस आलेला का देवीचं आगमन मला नीट दाखवता आलं नाही। पण आता मी चालली आहे जीवदानीला, माझी कुलदैवत पण आहे आणि माऊलीला किती तरी महिने भेटायला नाही गेलो। सो आता आपण चाललोय, लेट्स गो। आता विरार स्टेशनला उतरल्या आणि माझी बहिणीच पण आले जोडीला। विवा, तर आता आम्ही चाललो, पहिला काहीतरी खातो बिकॉज माझी तब्येत जाम बिघडली आहे, विकनेस आहे खूप मला, नाहीतर मी नसतं खाल्लं पण खावं लागणार आता मला, जाम आजारी आहो मी। आणि मग जाऊ आपण जीवदानीला, लेट्स गो। तर आमची ऑर्डर आली, विभा एवढा मोठा डोसा खाणार, विभा एवढा मोठा डोसा खाणार, मी तर आपला ओनियन उत्तप्पा खाणार बाबा। लेट्स गो। आता आमचं जेवण वगैरे झालं, आता चाललो पाहिजे, सॉरी नाश्ता करून आता चाललो आम्ही जीवदानी मातेच्या दर्शनाला। लेट्स गो गाइस। तुम्ही चले जीवदानीला आलोय घटस्थापनेच्या दिवशी आणि बघू शकतात की अगदी सुंदर असं वातावरण झालंय, फुल फॉग आहे। चला आता आपण दर्शनाला जाऊया। पावसाला सुरू आहे आणि काय माहिती नाही गाईज, लिफ्ट चालू आहे का नाही बिकॉज जाम धुका बिका पडले। बघूया, आता लिफ्ट चालू असेल तर आपण जाऊ वरती, नाही तर मी नाही चढू शकत भाई। चला बघूया, एवढा धुका आहे म्हणजे तरी पण असेल चालू लिफ्ट, बघा जामच धुका आहे। ते फर्स्ट आलो आहे तर रोपवेला काहीच गर्दी नाही गाईस, बघा परते पाण्याने लय भिजा। आता आम्ही फायनली दर्शनाला चाललो। पर पर्सन 250 रुपीज एंट्री आहे इकडे लिफ्टला। गणपती बाप्पा
इकडचं गणपती बाप्पा बघा, पहिले बाप्पाचं दर्शन घेऊ, लिफ्ट जाऊन चालेल घेऊ बंद करू. इज लगेच भेटली आम्हाला लिफ्ट. मी मला वाटलं जाम गर्दी असेल, लिफ्टून भेटणार पक्का लाईन लागायला लागेल. बघू शकतात लगेच लिफ्ट भेटली आणि दर्शन पण लगेच होणार आहे, काही टेन्शन नाही. गाईज लिफ्टमध्ये बघा, तुम्ही येणार तेव्हा येणार, मी तुम्हाला लिफ्टचा एक्सपिरियन्स पण देते. आता इकडून लिफ्ट वरती चालले, लिफ्टमधून या उतरलो, आता मोठ्यावाल्या लिफ्टमध्ये जाणार. सो लेट्स गो. त्या ताईच आमच्या जोडीला होत्या. नमस्कार. ही अजून एक लिफ्ट आहे आणि आमची विभाग. च्या बाहेर आलो का डायरेक्ट जीवदानी पोचलो. आईचं दर्शन. मोबाईल तर अलाउडच नसेल 100%. खूप छान मस्त दर्शन झालं. काय गं, 5 मिनिटं आम्हाला देवीच्याकडे उभं पण राहायला भेटलं आणि देवीसोबत पाहिजे तेवढं बोलायला भेटलं. मस्त दर्शन झालं, सुंदर एकदम. जवळजवळ 5-10 मिनिटं देवीच्या जवळच उभेच होतो आम्ही. भारी दर्शन झालं. आता तुम्हाला वरच्या देवांचं पण दर्शन करवते. पहिला पालखीच भरले तू का हे विभाग गायब झाले. हाय हाय पालखीच भरले आईला. कालभैरव बाबा पण आहेत आपले. कालभैरव बाबाचं दर्शन घ्या. बोर्डा देवी. काही सुंदर असं क्लायमेट बघू शकता तिकडे झालंय आणि खूप असं दाट धुकं असं इकडे पडलंय, बघू शकता तुम्ही. आणि बघा या टायमिंगचा नवरात्री लवकर असल्यामुळे हा धुक्याचा क्लायमेट आपल्याला बघायला भेटतोय की पूर्ण डोंगरावर सुद्धा धुकंच आहे. काही जीवदानीला आलो आणि वरती येऊन पॉपकॉर्न नाही खाल्लं, असं कसं होणार. माझं पॉपकॉर्न लवकर देऊच नाही, काय माहिती काय नाही देत आहे गाईज. 3 तास झाले पकडते दे राहू. आता 3.5 तास झाले. भऱ्या नाही ना, भऱ्या 10 रुपयाची जीवदानीला आलो आणि पॉपकॉर्न नाही खाया. ये मजा नाही लिया तो क्या ही लिया. दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी चाललो, कारण का आता नागपंचमी देवला जायचं आहे. नागपंचमी देवला जायचं आहे आणि बसायचे 1-2 दिवस. जर ह्याचं सामान आणायला गेलं तर बघू. दर्शन करून आलो 20 मिनिटांत, पण वाटते शॉपिंगला 1 तास. काय किती विभत आहे आमच्या बारक्याना. बॉस बारक्या आता मोठ्या जायला पण जाऊन दे. फक्त शॉपिंग पाहिजे आम्हाला करायला. मला आजोदावरून काय आणू सांगा लवकर. काय आणू, चष्मा टोपी असते. बघा गाईच काय आणू लवकर बोला. अल्ले बाबू काय आणू सांगा. जीवदानीवरून काय आणू बघा, सगळंच काहीतरी आहे. हे आपण कालभैरवला बघितलं होतं. गाईज आम्ही जीवदानीवरून जसे पण नायगावला आलो तसे डायरेक्ट आम्ही आमच्या गावदेवीच्या दर्शनाला आलो. कारण की मी तर आधी 9 दिवस यायची, बट यावर्षी बघूया कसं पॉसिबल होतं. माऊली किती दिवस बोलवते. चला आता आमच्या गावदेवीचं दर्शन घेऊया. आमच्या गावदेवीचं आपण गावदेवीचा मस्तपैकी अभिषेक करू आणि हिला पण मस्तपैकी अशी सजूया. लेट्स गो. तर बघा अशी सुंदर अशी सजवली आहे. चाफा वगैरे, वेणी वगैरे घालून.
आम्ही सगळं काही सजवतो आणि मग आम्ही जाणार गावात. विभाने सुंदर असा आई माऊलीचा अभिषेक केलाय आणि आईला सजवली आहे आणि आम्ही वरच्या देवीला सजवून दिस इज द माय आर्ट सांगते सगळे हसतील माझ्या रांगोलीला. आणि चला आपल्या नागबादेवीचं दर्शन घ्या. नागबादेवी माते की. तर चला अशा प्रकारे पहिल्या दिवशीचा अभिषेकाचा मान आमच्या विवादांना भेटलेला आहे आपल्या नागबादेवी आईचा. तर गेली 5 वर्ष दर मंगळवारी मी नागबादेवी आईची अभिषेकची सेवा करते आणि नवरात्री तर 9 दिवस असते. बट कधी कधी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते यायला नाही भेटत. यावर्षी मी पहिल्या दिवशीपासूनच स्टार्ट केले. बघूया आता. तर आजचा अभिषेक तर आपला डन झाला आहे. आता नेक्स्ट बघूया उद्याला परत. दौरे खूप आहेत ना आपले.